मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। स्वतःच्या राजकीय मतलबासाठी विकास सोसायटीच्या माध्यमातून कोणी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर निमसोड गावामध्ये तिसरी विकास सोसायटी मंजूर करण्यात येईल असा इशारा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिला। यावेळी त्यांनी आमदार वाड्याचे पुनर्वैभव प्रस्थापित होण्यासाठी लागेल ती मदत देण्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली आहे। निमसोड तालुका खटाव येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर, तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, उद्योगपती बी.व्ही. मोरे, माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, युवा नेते सोमनाथ भोसले, विशाल बागल, भरत जाधव, संजय शेठ शितोळे, अजित देशमुख, महेंद्र देशमुख, शामराव मोरे, दत्ता ढोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती। नामदार गोरे म्हणाले, शशिकांत मोरे यांचं रांगडं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांच्यामध्ये मोठं धाडस आहे। साखर कारखाना क्षेत्रात बाळासाहेबांचं काम उल्लेखनीय आहे। या कुटुंबाला समाजकारण राजकारणाचा मोठा वारसा आहे। सामाजिक सेन्स असणारा माणूस कधीही अयशस्वी होत नाही। आपणा सामान्य माणसांचा चांगला सेन्स, त्यामुळे 4 वेळा निवडणुकीत यश मिळालं। पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक काम केल्यामुळे ऊस उत्पादन वाढलं। मतदारसंघात 4 कारखाने सुरू झाले। राजकीय जीवनात निमसोडकरांनी अनेकांना ताकद, प्रेम दिलं, पण ते रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा देऊ शकले नाहीत। विकासाचं राजकारण करणाऱ्या जनता साथ देते। तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी गावासाठी काय प्रयत्न केले त्याचं आत्मपरीक्षण करावं। ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून शशिकांत मोरे आणि सहकाऱ्यांना पाहिजे ती ताकद दिली जाईल असं मंत्रिपद सहन होत नसल्यानं काही लोक खोटे मोठे स्पीड ब्रेकर टाकण्याबरोबर पाठीमागून वार करत आहेत, पण त्यांची तमा बाळगता मंत्री म्हणून व्यापक काम करणारे जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व कामे आपल्या मंत्रिपदाच्या अखत्यारीत येतात। त्यामुळे निमसोडकरांनी मते दिली अथवा नाही दिली तरी कामे करण्यास कुचराई करणार नाही। डॉक्टर येळगावकर म्हणाले, शशिकांत मोरे यांच्या घराचे आपले जुने ऋणानुबंध आहेत। आपल्या राजकीय जीवनात निमसोडच्या 2 बापूंनी मोठं सहकार्य केलं। पाणी आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने केली, लाठीकाठी तुरुंगवास भोगला, मात्र तीच कामे भाऊंच्या माध्यमातून होत असल्यानं जाणीवपूर्वक त्यांना समर्थन देत आहे। सख्खे बंधू बाळासाहेब मोरे आणि नामदार जयाभाऊ या 2 भावांच्या सहकार्यामुळे शशीभाऊंच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला। शशिकांत मोरे म्हणाले, आपल्या मनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या इच्छा आल्या त्या बंधूंच्या सहकार्यातून पूर्ण झाल्या। आपणास लोकांच्या मनातील सेन्स समजत असल्यानं निमसोड परिसरात तिसरा पर्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। चंद्रकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले। यावेळी रमेश घाडगे यांचेही मनोगते झाले। चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमास युवा उद्योजक मोहनशेठ घाडगे, अमोल मोरे, छगन शितोळे, अरविंद गायकवाड, मधुकर इंगळे, धोंडीराम जाधव, संतोष बागल, दत्तू पाटील, अण्णा घाडगे, विजय मोरे, सुमित सुतार, बाबा जाधव, शंकर फडतरे, सागर पवार, प्रमोद पवार, दिलीप देशमुख, धनाजी देशमुख आदी उपस्थित होते। दरम्यान युवा नेते शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या संतोष वरुडे यांच्या सुरमई संगीत मैफिलीस श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तुम्हाला सगळ्यांचे सहकार्य, ज्यांच्या कुटुंबाला गेल्या 50-60 वर्षापासून राजकारणाचा वारसा आहे, ज्या कुटुंबानं खटाव तालुक्याचं नेतृत्व 1962 ते 67 असं 5 वर्ष विधानसभेमध्ये नेतृत्व केलं। अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं योगदान हे कायम महत्त्वाचं राहिलेलं आहे। आणि त्या कुटुंबातला तुम्हाला सगळ्यांचा शशीभाऊ, आज शशीभाऊचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शशीभाऊ एवढी लोक तुमच्यावर प्रेम करायला आलेली आहेत, एवढी संख्या बघितल्यावर अनेक लोकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल। एवढ्या प्रचंड संख्येने आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निमसोड नगरी आजूबाजूच्या सगळ्या भागातनं आमच्या माता भगिनी, युवक बांधव आणि ज्येष्ठ नागरिक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। या स्टेजवर उपस्थित असलेल्या ज्यांनी सगळ्या ग्रामस्थ माता भगिनींच्या आशीर्वादानं जयकुमार गोरे 4थ्यांदा आमदार झाला आहे।
आणि अनेक प्रसंग, अनेक संकट, या सगळ्या संकटाचा सामना करून 4 वेळा या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलोय. म्हणून मी माझ्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं, मान खटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं शशीभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आता आमदार म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून तमाम राज्यातल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. शशीभाऊ तसं एक रांगणं व्यक्तिमत्व आहे आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे. बाळासाहेबांना मी आता चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं की काही वेळा आमच्या अडचणी होत्या तेव्हा मी शशीला थांब म्हणून सांगितलं, पण आता थांब म्हणणार नाही. बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं, या दोघा भाऊ असतील कुटुंबानं कर्तृत्वानं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. बसल्या बसल्या त्यांनी 5-7 कारखान्याची नावं सांगितली, अनेक मोठ्या मोठ्या इमारतीची नावं सांगितली की भाऊ हे सगळे कारखाने मी उभे केलेले आहेत. अनेक मोठ्या मोठ्या इमारती सांगितल्या की भाऊ आम्ही त्या उभ्या केलेल्या आहेत. तेव्हा निमसोडसारख्या नगरीतनं एक सामान्य युवक बाहेर पडतो आणि स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण करतो. आणि आज कुठल्याही भागात साखर कारखाना उभा राहिला तर बाळासाहेबांचा विचार केल्याशिवाय सहजासहजी दुसऱ्या कोणाला काम जात नाही. अशा पद्धतीचं काम बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं उभं केलेलं आहे. त्यामुळं हे कर्तृत्व कुटुंब आहे. सामाजिक, गावातल्या सामाजिक कामामध्ये, गावातल्या राजकीय कामामध्ये, आणि ज्या लोकांना अडचण असेल त्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कायम या कुटुंबानं केलेलं आहे. कुटुंबाला मी मगाशीच सांगितलं की राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा आहे. 1962 साली जी जी मला जी इच्छा होती ती सगळ्या माझी इच्छा पुऱ्या झाल्या. मी ज्यावेळेला 7वीला शाळेला होतो त्यावेळेला कबड्डी खेळत होतो आम्ही हायस्कूल पाशी. आणि त्यावेळेला शामराव नाना तुमचा ट्रॅक्टर चालला होता, तुमच्या ट्रॅक्टरवर सुद्धा म्हणून ड्रायव्हर होता. त्यामुळे बरोबर तर ड्रायव्हरने मला काय म्हणले, अडचण पोरा बस ट्रॅक्टरवर. मी ट्रॅक्टरात बसलो. ट्रॅक्टर चालवायला त्यावेळेला बसाई मिळणं म्हणजे भाऊ लय मोठा विषय होता. ट्रॅक्टर चालवत बसलं, मला स्टेरिंग दिलं तिने आणि मी म्हणलं आपल्याला ट्रॅक्टर असला कधी मिळणार. ही भाव माझ्या 7वी असताना माझ्या मनातली पाहुणा. मी मिथून गाडगे म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या जवळच आहे, त्याला मी सगळं बोलून दावलं. अगोदर घडल्याला बोलून जाणं, घडणार काय ती बोलून दावलं. तुम्ही भाऊ मला म्हणला होता सक्सेस माझा लय जास्त आहे, तुम्ही मला बोलला होता तेवढी सक्सेस मला माणसाला कळतो तसं मला भाव कळतो माणसाला सक्सेस. मग मी त्यावेळेला विचार केला ट्रॅक्टर आपल्याला कधी मिळणार, की मला ट्रॅक्टर मिळणार ही जी मला पक्की गॅरंटी होती. सुद्धा मी इलेक्शनच्या अगोदर बोलून दावली होती. भाऊ आमच्या गावात इलेक्शन तुम्हाला माहिती आहे, मला वैयक्तिक वार्डात पाडायचा भयंकर प्रयत्न केला आहे, पण भाऊ मी एकटाच निवडून आलो. त्याला कारण काय तर मी पडलो की पुढचा विषय मिटलं, भविष्यात ताप होईल तेव्हा मला हिने केलं मागे, पण मी निवडून आलो. भाऊ सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ही सगळी इच्छा त्यावेळेला सुद्धा मला वाटायचं माझा भाऊच पूर्ण करणार, त्यावेळी माझी भावना झाली होती. आणि ती भाव तसंच होतंय की माझा सक्सेस आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही माझ्या विधानसभेच्या वेळी झाली. मी ज्यावेळी विधानसभेला उभा राहिलो त्यावेळी या गावात 2 बापूंनी मला मदत केली आणि हे दोन्ही बापू माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे राहिले की या गावातल्या भल्या भल्यांनी मला या गावात मतं कमी पाडायचा प्रयत्न केला, परंतु या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला भरपूर मतदान त्यावेळी त्या दोन्ही नेत्यांच्या विरोधात केलं. आणि त्यापासून शशीभाऊंची बापूंची जी माझी गट्टी जमली. बापू हे अत्यंत
निस्वार्थी कार्य करते. मला अजून आठवतंय त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी या गावाच्या विकासासाठी केलं. त्यांच्या घरात देखील आमदारकी होती आणि आज बाळासाहेबांच्या रूपानं शशीभाऊ पुन्हा राजकारणात पदार्पण करतात. आता शशीभाऊनी सगळ्या इच्छा सांगून टाकल्या, पण शेवटची इच्छा काय त्यांनी सांगितली नाही. ती मी त्या केकवर बघितली आणि केकवर बघितल्यावर मी धनंजय चव्हाणला म्हटलं, काय धनंजय कसं व्हायचं. पण धनंजय तसा खिलाडू वृत्तीचा नाही. म्हणणं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि बंधू आदरणीय बाळासाहेब आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या शशिकांत मोरे भाऊ बाळासाहेबांच्या उद्योग क्षेत्रातील वाटचाल आपण या परिसरानं पाहिले आणि खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या पाठीमागं बाळासाहेब ताकदीनं उभे राहत असताना त्यांनी गणपतीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं उभा राहावा म्हणून खऱ्या अर्थानं गणेशाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला आणली. ती आपल्या दोन्ही बंधूंच्या वतीनं आपल्याला दिली जाते. ती मूर्ती आपण या ठिकाणी स्वीकारावी विनंती करतो. शाल श्रीफळ आणि गणेशा धन्यवाद. वाढदिवस संपन्न झाला. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण शशिकांत मोरे यांना शुभेच्छा या ठिकाणी देतात. आपलं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या सर्वांशी बोलत आहे. आजचा वाढदिवस आहे आपल्या सर्वांचे एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, निमसोड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.